गट तयार केला समजा तीनाचा, एक गट तयार केला तीनचा, एक गट तयार केला मी चारचा, आणि एक गट तयार केला मी समजा या दोनचा, आणि परत या एक गट तयार केला मी तीनाचा. पण आपल्याला गट तयार करताना प्रत्येक गटामध्ये आपल्याला गट तयार करताना सारखी संख्या आली पाहिजे, सारखे बॉक्स आले पाहिजे. आता हे बॉक्स असे आहेत की ते कधी कोसळू शकतात, म्हणून आपल्याला काय करायचे, एकदम व्यवस्थित लावायचे, म्हणून आपल्याला ते सारखे हवे, बरोबर. पण मग आता मी हे गट तयार केले, पण मग हे गट बरोबर झालेले नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये सारखी संख्या आलेली नाहीये. बघा, कुठं 3 झाले, कुठं 4 झाले, कुठं 2 झाले, कुठं 3 झाले. मग आता याच्यामध्ये सारखी संख्या आली का, नाही. बघा, आता मी सांगतो तुम्हाला आता कसं करायचं. याचेच जर मी एका नाही वेगळ्या पद्धतीने जर गट तयार केला, आता याच्यामध्ये बघा 12 बॉक्स आहेत. हे 12 बॉक्सला मी काय केलं, प्रत्येक गटामध्ये सारखी संख्या तयार केली, समजा सारखे बॉक्स तयार केले. बघा, याच्यामध्ये समजा मी काय केलं, चाराचे गट तयार केले. समजा याच्यामध्ये इथे एक गट तयार केला, गट 1. परत मी काय केलं, अजून एक गट तयार केला, गट, आणि याला नाव दिलं गट 2. आणि परत एक गट तयार केला, गट 3. आता बघा, मला प्रत्येक गटामध्ये सारखे बॉक्स दिसत आहेत, बघा. गट 1 1 2 3 4 बॉक्स, गट 2 1 2 3 4 बॉक्स, आणि गट 3 1 2 3 4 बॉक्स. आता मला जर असं करायचं असेल, प्रत्येक गटामध्ये 4 बॉक्स तयार करायचे असतात आणि आपल्याला भागाकार शिकायचा असेल, तर मग बघा कसं करू आपण. आता हे एकूण बॉक्स किती आहेत रे, 12. एकूण बॉक्स किती आहे, 12. आणि मग 12 भागिले मी काय करेल, जर मला प्रत्येक गटामध्ये 4 बॉक्स पाहिजे असतील, तर मग मी काय करेल, 12 भागिले 3 करेल. बरोबर काय उत्तर येईल, प्रत्येक गटामध्ये 4 बॉक्स आले, 12 भागिले 3 केले, बरोबर आले 4. मग हे काय झाले, 4 काय झाले, 4 झाले बॉक्स, 4 झाले बॉक्स, आणि हे 3 झाले काय, गट. 3 झाले काय, गट. तर अशा पद्धतीने आपण भागाकार करू शकतो. आता बघा, अजून एक पद्धत सांगतो मी, अजून एक दुसरं सांगतो. बघा, आता इकडे या ठिकाणी मी ऑलरेडी तुम्हाला दुसरा बॉक्स म्हणजे दुसरे 12 बॉक्स लिहिलेले. आता आपल्याला अजून वेगळ्या पद्धतीने सुद्धा याचे गट पाडता येतात. मग कसे पाडीन बरं मी, बघा. आता जर का मी म्हणलं की नको, आता मला नाही का प्रत्येक गटामध्ये 4 बॉक्स नाही पाहिजे, मला काय करायचे, प्रत्येक गटामध्ये वेगळी संख्या पाहिजे, तर काय येईल रिॲक्शन, 3 चे गट पाडायचे. आता 3 चे गट पाडायचे. 3 चे गट पाडल्यानंतर काय होईल, प्रत्येक गटामध्ये काय होईल राजेश्री, 3 चे गट पाडले. समजा 3 चे गट पाडल्यानंतर काय होईल, प्रत्येक गटामध्ये 3 बॉक्स येतील, है ना. प्रत्येक गटामध्ये 3 बॉक्स येतील. आता मी केले 3 चे गट. बघा, हे 3 चे गट, 1 2 3, हे 3 आणि हे 4. आता गट केले मी, तर मग गट कुठे जातील, बघा. आता 12, पुन्हा आपल्याला 12 बॉक्स आहेत. 12 भागिले मला काय करावं लागेल, किती करावं लागेल, मग मला बॉक्स किती पाहिजे, 3 पाहिजे. काय करावं लागेल, 12 भागिले 3 करायचे. 12 भागिले 3 करायचे. नाही, मला बॉक्स 3 पाहिजे, आता मला 4 बॉक्स नाही पाहिजे. 12 भागिले मी काय करीन, 4 करीन, बरोबर. 12 भागिले 4, है ना. बरोबर काय येईल उत्तर, 3. म्हणजे प्रत्येक गटामध्ये 3 बॉक्स आहेत. किती बॉक्स आहेत, 3 बॉक्स आहेत. या